माझे नाव नेहाली राजेश कोल्हे. इयत्ता पहिली. आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखली जातात. आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, सातारा येथे झाला. 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. इसवी सन 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय 9 वर्ष तर ज्योतिबारावांचे वय 13 वर्ष असे होते. सावित्रीबाईंना क्रिश्चन मिशनरी यांनी लग्नापूर्वी दिलेला एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या. त्यावरून ज्योतिबारावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. 1 मे इसवी सन 1847 रोजी सावित्रीबाई सगुणावला मागासाच्या वस्तीत एक शाळा काढली. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या. सावित्रीबाईंनी बालविवाह, केशवपण, सती प्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला. अखेर 10 मार्च 1897 रोजी या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या